नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 साठी मित्रांनो, जे की आपलं मित्रांनो 23 नोव्हेंबर 2025 रोजी मित्रांनो होणार आहे मित्रांनो, बघा जे की पेपरसाठी आज आपण या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी सोडवणार आहोत मित्रांनो। बघा ही आपली बघा आजची संपूर्ण प्रश्नपत्रिका बघा तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो या ठिकाणी जर समजा तुम्ही आपला हा आजचा संपूर्ण भाग जर शेवटपर्यंत पाहिलं तर मित्रांनो बघा 100% बघा मित्रांनो तुम्ही 90+ या ठिकाणी बघा स्कोर या ठिकाणी पार करून टाकाल। त्यामुळे मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल बघा पहिला आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी मी कोणत्या टॉपिकवर प्रश्नसंच या ठिकाणी घेतलो आहे ते टॉपिक तुम्हाला मी या ठिकाणी बघा सांगत चालतो आणि मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी तेच टॉपिक मित्रांनो बघा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करा। ओके शेवटचा मित्रांनो बघा एक दिवस या ठिकाणी आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे आजचा। तर बघा आता बघा तू घरी जायचे होतेस मित्रांनो, बघा तू घरी जायचे होतेस या वाक्याचा बघा प्रयोग आपल्याला ओळखायचा होता। तर मित्रांनो बघा तू घरी जायचे होतेस या मित्रांनो बघा जे की वाक्याचा प्रयोग मित्रांनो जे की कर्तृ भाव संकर प्रयोग हा होता मित्रांनो, जे की लक्षात असू द्या बघा कर्तृ भाव संकर प्रयोग। ओके लक्षात असू द्या मित्रांनो, बघा हवं तर काय करा बघा नोट डाऊन करून घ्या आणि हे बघा संपूर्ण प्रश्न बघा आता 24 तासाच्या आत मित्रांनो पाठांतर करा, कारण मित्रांनो बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो 100% बघा मित्रांनो यापैकी जवळपास 5 ते 10 प्रश्न मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला पाहावयास मिळू शकतात। ओके म्हणून बघा मित्रांनो अवश्य बघा या 24 तासात हे संपूर्ण प्रश्न तुम्ही पाठांतर मात्र अवश्य करून घ्या। ओके प्रश्न दुसरा, नृप बघा मित्रांनो नृप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर नृप मित्रांनो बघा या शब्दाचा जे की समानार्थी शब्द जे की बघा क्रमांक भूप हा आहे मित्रांनो। बघा मित्रांनो नृप आणि भ्रूप या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला एक सोपा सांगतो की ते म्हणजे बघा मित्रांनो राजा। तर राजा मित्रांनो बघा या शब्दाचे समानार्थी शब्द जे की नृप आणि भ्रूप हे दोन्ही आहेत। ओके समानार्थी आणि मित्रांनो बघा विरुद्धार्थी या मित्रांनो बघा जे की टॉपिकवरचे मित्रांनो बघा तुम्ही संपूर्ण प्रश्नांचं परीक्षेला जाण्या अगोदर करून जा। ओके आता बघा पुढे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर बघा मित्रांनो मी नेहमी एक गोष्ट सांगतो, शुद्ध शब्द ओळखण्यासाठी आपलं वाचन आणि मित्रांनो बघा लेखन या ठिकाणी बघा परिपूर्ण असणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी शुद्ध शब्द बघा जे की क्रमांक तिसरा आहे बघा जे की विकसित मित्रांनो व आणि क्षला मित्रांनो पहिली विलांटी विकसित हे मित्रांनो बघा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे। ओके पुढचा प्रश्न, अज्ञान बघा मित्रांनो अज्ञान या सामासिक शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। तर बघा मित्रांनो अज्ञान या शब्दाचा बघा जे की मित्रांनो सामासिक या शब्दाचा समास बघा जे की क्रमांक बघा ड नत्र तत्पुरुष हा समास आहे, जे की लक्षात ठेवायचं आहे। पुढे पुढचा प्रश्न, हा शास्त्रीय नियम नित्य घटना त्रिकाल सत्य सुविचार म्हणी नेहमी बघा कोणत्या वर्तमान काळात असतात। तर शास्त्रीय नियम नित्य घटना त्रिकाल सत्य सुविचार म्हणी हे नेहमी बघा कोणत्या वर्तमान काळात असतात। तर जे की बघा क्रमांक साधा वर्तमान काळामध्ये मित्रांनो बघा हे संपूर्ण काही असतात। ओके लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न बघा, तुझा या नाव बघा शब्दाचे अनेक वचन करायचं आहे आपल्याला। तर बघा मित्रांनो तुझा बघा या शब्दाचे अनेक वचन मित्रांनो जे की बघा क्रमांक 2 तुझा या प्रकारचाच होते मित्रांनो। बघा याचं जे की मित्रांनो बघा जे की बघा मित्रांनो क्रमांक तुमचा असं मित्रांनो बघा याचं अनेक वचन होतं। ओके लक्षात असू द्या जे की बघा क्रमांक तुमचा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर म्हणजे बघा जे की तुझा या शब्दाचं मित्रांनो अनेक वचन असेल। ओके पुढे पुढचा प्रश्न, पेन बघा पेन मित्रांनो बघा पेन या इंग्रजीतून मराठीत रूढ झालेला शब्दाचे लिंग कोणते आपल्याला ओळखायचं आहे। तर बघा मित्रांनो पेन या इंग्रजीतून मराठीमध्ये रूढ झालेल्या शब्दाचे लिंग जे की बघा क्रमांक पुल्लिंग व नपुंसक लिंग हे मित्रांनो दोन्ही बी आहेत, जे की लक्षात ठेवायचं आहे। ओके पुढचा प्रश्न बघा 8वा, हा तर खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही। तर बघा मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये न येणारा सण यापैकी कोणता आहे। तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड वटपौर्णिमा हा सण बघा जे की मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये न येणारा सण आहे।
जर याला सोडलं नागपंचमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी व रक्षाबंधन हे बघा मित्रांनो चारही बघा हे हे तीनही सण बघा मित्रांनो जे की श्रावण महिन्यामध्ये मित्रांनो येणारी सण आहेत. म्हणून मित्रांनो बघा कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण येतो हे देखील तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो करून जाणं बघा परीक्षेच्या अगोदर एक महत्त्वाचं आहे. ओके, यावर देखील तुम्हाला बघा जवळपास 1 ते 2 प्रश्न मित्रांनो परीक्षेला विचारले जाऊ शकतात. ओके, पुढचा प्रश्न सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत किंवा लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो सलाम या कविता संग्रहाचे लेखक बघा जे की क्रमांक अ बघा मंगेश पाडगावकर हे आहेत. ओके मित्रांनो बघा जास्त काही बघा टेन्शन तुम्ही घेऊ नका मित्रांनो. बघा या ठिकाणी कोणताही पेपर असो TCS IBPS किंवा कोणतीही मित्रांनो कंपनी असो या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही मित्रांनो बघा अवघड लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारत नाही. म्हणून मित्रांनो बघा जेवढं काय बघा GK GS बघा तुमचं परिसर अभ्यास मित्रांनो म्हणजे जे की GK GS बघा मित्रांनो शक्यतो सोपं करून जा. म्हणजे मित्रांनो सोप्यावरच बघा जास्तीत जास्त या ठिकाणी सध्या कोणताही परीक्षा असो मित्रांनो कोणताही आयोग असेल त्याचे बघा GK GS मित्रांनो बघा एकदम सोपे प्रश्नसंच मित्रांनो या ठिकाणी पाडत आहे. म्हणून जास्त काही बघा अवघड लेवलच्या या ठिकाणी तुम्ही करून तुमचा टाइम वेस्ट करू नका. ओके, 10वा प्रश्न जन्माला आला आणि हेला बघा मित्रांनो जन्माला आला आणि पाणी वाहून मेला. बघा मित्रांनो जन्माला आला हेला बघा हेला चुकीनं बोलले तर जन्माला आला आणि पाणी वाहून मेला या म्हणीचे विरुद्धार्थी म्हण ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण म्हणजे जे की बघा ज्ञान तिथे मान असा होतो. जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा 11वा बघा मित्रांनो 11वा रुद्र गुरु होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो 11वा गुरु होणे या वाक्यप्रचाराचा जे की योग्य अर्थ बघा क्रमांक अ मित्रांनो बघा जे की भाग्य उजळणे असा होतो. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. बघा परीक्षेला जाण्या अगोदर बघा तुम्ही पाठांतर आता होणं काय या ठिकाणी बघा जास्तीत जास्त पाठांतर होणं शक्य नाही. त्यामुळे बघा वाक्यप्रचार म्हणी वचन ओके बघा सांगतो मी आताच वाक्यप्रचार म्हणी वचन समानार्थी विरुद्धार्थी लिंग विचार बघा मित्रांनो जसं की विशेष नाम ओके भाववाचक नाम नामे सामान्य नाम या प्रकारचे मित्रांनो संपूर्ण प्रश्न बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून जा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा वर्णमाला. ओके मित्रांनो बघा वर्णमाला हीच बघा तुम्हाला संपूर्ण तोंडपाठ असायला हवी. कारण वर्णमालेवरचा मित्रांनो बघा कोणताही वर्ण तुम्हाला ठिकाणी परीक्षेमध्ये मित्रांनो पाहावयास मिळू शकतो. ओके मित्रांनो बघा या अगोदर देखील बघा आपल्या या मित्रांनो चॅनलवर आम्ही बरेचसे बघा आपल्या मित्रांनो TET साठी मराठी व्याकरण मॅथ वगैरे रिझनिंग तुमचं परिसर अभ्यास मानसशास्त्र या संपूर्णचे मित्रांनो बघा तयारी या आपल्या चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून आम्ही करून घेतलेली आहे. मित्रांनो बघा जर मागाने तुम्ही हे संपूर्ण जर भाग या ठिकाणी अभ्यासले नसेल त्या सर्व भागांची बघा मित्रांनो प्लेलिस्टची लिंक बघा या बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. त्या बघा मित्रांनो प्लेलिस्टला तुम्ही या ठिकाणी टच करून संपूर्ण मागील हे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ओके आता डिस्क्रिप्शन बॉक्स कसा शोधायचं सांगतो तुम्हाला. बघा मित्रांनो या व्हिडिओच्या खाली जे काही बघा टायटल दिसत आहे मित्रांनो त्या टायटलला तुम्ही क्लिक करा. म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला खाली जे की डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी ओपन होऊन जाईल. ओके तिथं बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खाली प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करून बघा ही संपूर्ण मित्रांनो प्लेलिस्ट तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या. ओके पुढचा प्रश्न आता समोरचा बघा 12वा स्वकोपल बघा मित्रांनो स्वपोल कल्पित म्हणजे काय बघा स्वपोल कल्पित मित्रांनो बघा स्वपोल कल्पित म्हणजे काय तर जे की बघा स्वतःच्या कल्पनेने रचलेले मित्रांनो बघा असा याचा अर्थ होतो. ओके मित्रांनो बघा असे शब्द तुम्ही करून जा की मित्रांनो बघा जे शब्द तुम्हाला वाचवायला अवघड होतात त्या स्वरूपाचे मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच तुम्ही बघा मित्रांनो जाण्याच्या अगोदर परीक्षेला एकदाशी करून जा. ओके यावर देखील तुम्हाला बघा या प्रकारचे प्रश्नसंच विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न विरुद्धार्थी नसलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर बघा मित्रांनो विरुद्धार्थी नसलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे. एकदम सोपा आणि एकदम मित्रांनो सोपे प्रश्न आणि सोपे शब्द आहेत यामध्ये. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्ही सर्वजण काय करा कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न
करा. ओके, कारण मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे बघा. विरुद्धार्थी नसलेली जोडी म्हणले, विरुद्धार्थी कोणती जोडी नाही ते तुम्हाला बघा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, एवढं लक्षात असू द्या. पुढे 14वा प्रश्न, मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळाले होते? तर बघा जे की पोर्तुगीज मित्रांनो, बघा जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा आता योग्य आन्सर असेल बघा बहुतेक, जे की बघा आहे काय, हा जे की बघा क्रमांक ड पोर्तुगीज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. पुढे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा मित्रांनो, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक बघा जे की क्रमांक अ मौलाना अबुल कलाम आझाद हे आहेत, जे की बघा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे माउंटबॅटन योजना कशाशी संबंधित होती? तर बघा मित्रांनो, माउंटबॅटन ही जी बघा योजना आहे मित्रांनो, ही नेमकं कशाशी संबंधित होती? तर जे की बघा क्रमांक ब भारत व पाकिस्तानची फाळणी मित्रांनो बघा याच्याशी संबंधित होती. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? तर बघा मित्रांनो, जे की क्रमांक मधुमेह हा जो मित्रांनो बघा रोग आहे, हा जे की मित्रांनो बघा संसर्गजन्य रोग नाही. ओके, याला सोडलं क्षय, बघा क्षण नाही तर क्षय आहे. क्षय, नायटा आणि अमांशी मित्रांनो हे बघा कोणते, तर हे संसर्गजन्य रोग आहेत, लक्षात असू द्या. बघा मधुमेह हा बघा रोग मित्रांनो जे की संसर्गजन्य रोग नाही, लक्षात ठेवायचं आहे. पुढे पुढचा प्रश्न, हा जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणते? तर जमिनीवरून हवेतील बघा जे की लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र कोणतं? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड बघा त्रिशूल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 19वा प्रश्न, जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? तर बघा मित्रांनो, जिभेच्या बघा मित्रांनो मानवी जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ बघा खारट, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर बघा मित्रांनो, ग्लुकोमिया हा रोग बघा जे की मानवाच्या मित्रांनो डोळ्या मित्रांनो बघा या अवयवास होतो, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा आता, तर बघा कार्बनचा अणुअंक किती आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी कार्बनचा अणुअंक हा जे की बघा क्रमांक 6 आहे, जे की लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, हा फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, फॅरेडेचा विद्युत अपघटन मित्रांनो नियम कशाशी संबंधित आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब सममूल भार मित्रांनो याच्याशी संबंधित आहे. ओके, पुढचा प्रश्न, चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? तर बघा मित्रांनो, चुंबकाची आकर्षण शक्ती मित्रांनो त्याच्या कोणत्या भागामध्ये असते? तर जे की बघा क्रमांक टोकांशी असते मित्रांनो बघा त्याच्या टोकांवर असते. ओके, पुढचा 24वा प्रश्न, जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो बघा सध्याच्या जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर जे की बघा अजय पाल सिंग बंगा हे आहेत, लक्षात असू द्या. नोट डाऊन करून घ्या मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी बघा आपल्या मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. 100% बघा मित्रांनो यापैकी जवळपास 5 ते 10 प्रश्न बघा तुम्हाला मित्रांनो उद्याच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. म्हणून वेळ लावू नका, वेळ कमी आहे बघा, जवळपास 24 तासाचा शिल्लक कालावधी आहे. म्हणून मित्रांनो या 24 तासाच्या आत बघा मित्रांनो फटाफट हे आपले संपूर्ण मित्रांनो आज जे प्रश्नसंच बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर मात्र करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न, हा तर मानवी विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा कितवा क्रमांक आहे? तर जे की बघा उत्तर 130वा आहे. ओके, पुढे नुकतेच ग्रामीण भारत महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हाती करण्यात आले किंवा कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर जे की बघा उत्तर आहे नरेंद्र मोदी. ओके, पुढे पुढचा प्रश्न बघा 27वा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवधान होय मित्रांनो, ही व्याख्या कोणाची आहे? तर बघा मित्रांनो, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाची होणारी धडपड म्हणजे अवधान होय, ही व्याख्या कोणाची आहे? तर बघा जे की टिचनेर यांची आहे, जे की लक्षात ठेवायचं आहे. पुढे कोणता नियम बघा जे की हा अनुवंशिकतेचा बघा अनुवंशासंबंधीचा आहे? तर जे की बघा सामर्थ्याचा बघा मित्रांनो, साधर्म्याचा, वैविध्याचा आणि परागतीचा नियम हा मित्रांनो बघा जे अनुवंशासंबंधीचा आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा,
शिक्षकांनी एखाद्या माळ्याप्रमाणे बालकांची काळजी घेतली पाहिजे असे वक्तव्य कोणाचे होते? तर बघा जे की मित्रांनो उत्तर आहे बघा फेडरिक फ्रोबेल, लक्षात असू द्या. पुढे इव्हान मित्रांनो बघा इव्हान पावलाव मित्रांनो बघा या ठिकाणी पॉ आहे या ठिकाणी. इव्हान पावलाव यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर जे की बघा कुत्रा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे 31वा बघा शेवटचे 2 आहेत बघा. मानसशास्त्रातील साधक अभिसंधान उत्पत्ती कोणी मांडली? स्किनरने मांडली होती. आणि शेवटचा मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? तर वॉटसन यांनी केली होती. ओके, लक्षात असू द्या. तर मित्रांनो बघा हे होते बघा आपल्या मित्रांनो उद्याच्या परीक्षेसाठी मित्रांनो जे की अत्यंत IMP या स्वरूपाची 32 प्रश्न संच. जर बघा तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.